नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, मी आपणाला काल व्हिजन या भविष्यातील दूरदृष्टीच्या संबंधात मी आपणाला संवाद साधलेला आहे. आज व्हिजन मधील जो आय हा लेटर आहे त्या संबंधाने मी तुम्हाला आज बोलू इच्छितो. कारण जेव्हा आपण आपलं व्यक्तिगत जीवन, व्यावसायिक जीवन विकसित करण्यासाठी सतत व्यग्र अवस्थेत जातो, सतत आपण कार्यप्रणाली स्वीकारण्यात जातो, त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला त्याचा फायदा होत असतो. तर दुसरा जो शब्द येतो आहे तो आहे इनर, अंतर्गत शक्ती. हो मित्रांनो, संस्थेच्या किंवा व्यक्तिगत जीवनाच्या दीर्घकालीन यशाबद्दल जर केवळ एकच गोष्ट महत्वाची असेल तर ती आहे अंतर्गत शक्ती, इनर पॉवर. येस फ्रेंड, तुम्ही तंत्रज्ञानानं अत्यंत हुशार असाल, तुमची उत्तम अशी आर्थिक संसाधने असतील किंवा बाजारपेठेमध्ये तुमचं नाव आणि तुमचं स्थान हे उत्तम असेल, पण तुम्ही त्याच्यावरती अवलंबून न राहता तुमचं खरं यश आहे ते तुमच्या संस्थेच्या किंवा व्यक्तिगत जीवनाच्या अंतर्गत शक्तीवरती मित्रांनो. हो मित्रांनो, मूलभूत मूल्य जी आपली असतात, आपल्या संस्थेची असतात आणि ती जिथे एक सशक्त संस्थात्मक संस्कृती असते तिथे कर्मचारी बांधील असतात. अर्थात व्यवस्थापनही त्या पद्धतीने बांधील असतं मित्रांनो. नेतृत्वातील प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा असतो की जिथे ग्राहकांचा विश्वास हा त्या व्यक्तीबरोबर आणि त्या संस्थेबरोबर अंतर्गत सामर्थ्याचं एक उत्तम असं एक उदाहरण असतं. आता पाहता ही गोष्ट जर आपण इनर पॉवर बद्दल जर बोलायचं म्हटलं संस्थेच्या, तर ज्या संस्था अंतर्गत शक्तीची ओळख करून सातत्याने त्याचं संवर्धन करत असतात त्या बदलांना नेहमीच पुढे जात असतात आणि अधिक प्रभावीपणे ते त्या पद्धतीने सामोरे जाऊन स्वतःचा विकास करत असतात. आणि अर्थात जेव्हा ते विकास करत असतात तेव्हा लक्षात ठेवा, ते संस्थेची ताकद वाढवतात. कारण ताकद ही अंतर्गत मूल्यांमध्ये आहे मित्रांनो. जेव्हा मजबूत संस्कृती असते तेव्हा कर्मचाऱ्याचा सहभाग वाढतो आणि तिथे कार्यक्षमता वाढते. प्रामाणिकपणा ज्या नेतृत्वावर असतो तिथं विश्वास आणि निष्ठा निर्माण व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो. मग कर्मचाऱ्यांची बांधिलकी जी असते त्या संस्थेच्या यशामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो आणि ते सातत्याने वाढत असतो. ग्राहकांचा विश्वास हा सर्वात मोठा स्पर्धक खऱ्या अर्थानं जरी मार्केटमध्ये असेल तरी तुम्ही त्याचा फायदा उत्तम पद्धतीने घेऊ शकता. कारण ग्राहकाचा विश्वास हा तुमच्या गुणवत्तेवर असून तुमच्या मूल्यांवरती असतो. त्याच पद्धतीने टिकाऊ म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ जी असते ती आतून मजबूत झाल्याने कंपनी किंवा संस्था मजबूत होतात आणि त्यामुळे तुम्हीही त्याच पद्धतीने मजबूत होत असता मित्रांनो. म्हणून मित्रांनो, नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा सदैव उत्तम पद्धतीने काम करू इच्छितो तेव्हा आपल्या संस्थेची मूल्य, आपली कार्यसंस्कृती आणि आपल्या कर्मचाऱ्यांची बांधिलकी आणि त्याचप्रमाणे आपल्या नेतृत्व गुणामधील प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास यावरच आपण विकास करत असतो मित्रांनो. मग काय मित्रांनो, तुम्ही या मूलभूत मूल्यांशी निगडीत आहात काय? आहात तर तुमचं अभिनंदन. कारण जर तुमचे कोर व्हॅल्यूज सर्वार्थानं उत्तम असतील तर त्या संस्थेची मूल्य सरळ तुम्हाला प्रामाणिकपणा या कंपनीमध्ये आहे, या संस्थेमध्ये आहे, या व्यक्तीमध्ये आहे, या कर्मचाऱ्यांमध्ये आहे, या पद्धतीने ते दाखवलं जातं नव्हे तर अनुभवायला येतं. मग कर्मचारी चूक झाल्यास ती लपण्याऐवजी स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे समस्या लवकर सोडवल्या जातात आणि विश्वास वाढतो. ऑर्गनायझेशन कल्चर इतकं सुंदरपणे डेव्हलप होतं. अर्थातच संस्थात्मक संस्कृती, कार्यसंस्कृती उत्तम पद्धतीने ते डेव्हलप होते आणि त्यामुळे काय होतं की संस्थेमध्ये काम करण्याची एक पद्धत उत्तम पद्धतीने निर्माण होते. ज्या संस्थेत नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन दिले जाते
जिथे कर्मचारी नवीन नवीन कल्पना मांडण्यामध्ये पुढे येतो, तो घाबरत नाही, त्यावेळी तिथे नवीन उत्पादने आणि उत्तम सेवा विकसित होत असते मित्रा. आणि जेव्हा एम्प्लॉई त्याची कमिटेड असतो, त्याची जेव्हा बांधिलकी असते त्या कर्मचाऱ्याची, तेव्हा तो निश्चितपणे तो कर्मचारी आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी कार्यशील असतो आणि तो आपलं अतिरिक्त योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो मित्र. म्हणून महत्वाच्या ग्राहक प्रकल्पाच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छेने आणि अधिक वेळ काम करून ते प्रकल्प वेळेत पूर्ण करतात आणि म्हणून ग्राहकाचं समाधान सुनिश्चित करत असतात. आणि नेतृत्वातील जो तुमचा इंटिग्रिटी आहे ना लिडरशिप मधली, आणि ती अत्यंत प्रामाणिकपणे असल्यामुळे जेव्हा नेत्यांची कृती आणि शब्द यामध्ये सुसंगती असते, तेव्हा विश्वास आणखी निर्माण होत असतो. म्हणून जो नेता, जो व्यावसायिक नेता स्वतः नियमांचे पालन करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांशी समान वागणूक ठेवतो, त्याच्याबद्दल आदर आणि निष्ठा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे काय होतं, या लिडरशिपमुळे ग्राहकांचा विश्वासही द्विगुणित होतो आणि ग्राहकांचा विश्वास सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे टिकलेला असतो. विश्वासार्हता आणि नैतिक व्यवहारातून ती निर्माण होत असते आणि उत्कृष्ट दर्जाची उत्पादने, त्वरित सेवा देणाऱ्या संस्था ज्या काही आहेत त्यांच्याकडे ग्राहक पुन्हा पुन्हा येतो. जर बाजारात स्वस्त पर्याय उपलब्ध असतील तरी तो तुमच्याकडेच येतो, कारण ही अंतर्गत शक्ती अत्यंत महत्वपूर्ण असते. जेव्हा तुम्ही या सर्व 5 गोष्टींवरती, या 5 घटकांवरती एकत्र कार्य कराल, तेव्हा मित्रांनो तुमची कंपनी, तुम्ही स्वतः एक उत्तम पद्धतीचे ब्रँड होणार, नाही का? मग अशा संस्था बाजारातील आव्हानांना समर्थपणे समोर जातात आणि बदलांना स्वीकारत असतात. म्हणून गुणवंत कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते आणि ग्राहकाची दीर्घकालीन नाते निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो, एखाद्या वृक्षाची ताकद त्याच्या मुळामध्ये असते, तसेच संस्थेची दीर्घकालीन यश हे तिच्या अंतर्गत शक्तीवरती अवलंबून असतं. हे कधीही विसरू नका मित्रांनो. त्यामुळे मजबूत संस्था बाहेरून नव्हे तर ती आतून घडते आणि म्हणून अंतर्गत शक्ती भक्कम असेल तर बाह्य यश आपोआपच प्राप्त होते. मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा हा माझा विचार, भव्य दृष्टी ही तुम्ही खऱ्या अर्थानं ठेवली पाहिजे आणि भविष्यातील दृष्टी तुमची उत्तम पद्धतीने तुम्ही विकसित केली पाहिजे. मला विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उत्तम पद्धतीने तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणार. निश्चित मित्रांनो, तुम्हाला जर याबद्दल काही माहिती हवी असेल, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, तर हेच आहे की तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून तुम्ही संपर्क साधू शकता आमच्याशी 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. आणि मित्रांनो, या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे तुमचे मित्र आहेत त्यांना तुम्ही पाठवा, म्हणजे त्यांना ते समजेल आणि त्या पद्धतीने निश्चितच पुढे त्यांचाही विकास होईल. धन्यवाद, तुम्ही मला पाहतात त्याबद्दल.